नमस्कार, मी प्रियांका बदने. सध्या मी आहे कासेगाव येथे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अनेक बैलगाडा मालक, बैलगाडा चालक, बैलगाडा शौकीन ज्या मैदानाची वाट बघत असतात ते जयंत हिंदकेसरी कासेगावचं मैदान. हे 4 दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. तर त्याच मैदानाची अपडेट घेण्यासाठी आज आपण या मैदानावरती आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आयोजकांशी बोलणार आहोत आणि या मैदानाची अपडेट्स काय आहे ते जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मैदानाची तयारी बघू शकता आलेलं आहे. हे मैदान तुम्ही बघू शकता. हे मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर याच्याबद्दलची अधिक माहिती आपण आयोजकांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया आयोजक आपल्याला अधिक माहिती काय देत आहेत ते. तर आपल्या सोबत आहेत कासेगाव आयोजन कमिटी आहे, तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. नमस्कार अतुल भाऊ. नमस्ते. तर सुरुवातीला तर ह्या मैदानाची जी तयारी झाली त्याची सुरुवात कधीपासून झाली ते प्रेक्षकांना सांगा. म्हणजे हे जागा कशी निवडली किंवा हे याच्याबद्दल सांगा. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि तुम्ही लोक इथं खास करून बाईट घ्यायसाठी आला त्याबद्दल तुमचं देखील स्वागत करतो आणि तुमचं देखील आभार मानतो, कारण तुम्हीच लोक आहे ज्यांच्या माध्यमातून आमचं हे मैदान आहे हे महाराष्ट्र असेल किंवा देशात असेल किंवा देशाच्या बाहेर देखील पोहोचवण्याचं तुम्ही काम करताय. त्याबद्दल तुमचंही पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. आता ह्या मैदानाचा विषय जर सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी मी पाठीमागं पण आता इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, मुलाखतीमध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी जी मोठी मोठी मैदानं होतात त्या मैदानामध्ये कसं असतं की जनरली त्यांच्या फाट्या वगैरे कायमस्वरूपी त्याच फाट्या असतात. आता हा कासेगाव जो आहे हा सदन भाग आहे, इरिगेटेड बेल्ट आहे, पाणस्थळ भाग असल्यामुळं इथं लागण आणि खोडवं ही ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि खोडव्याचं पीक गेल्याशिवाय आम्हाला तिथं मैदान घेता येत नाहीये. मग दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला हे क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल ती जागा आम्ही निवडत असतोय. इथले शेतकरी सुद्धा तेवढं आम्हाला त्याच पद्धतीनं सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही तेवढंच आभारी आहे. तर साधारण एक जानेवारी एंड पर्यंत खोडव्याचे पिकं गेल्यानंतर आम्ही तिथून पुढे सुरुवात करतोय. जनरली आमचा फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा हे टार्गेट असतंय, पण ह्यावेळेला थोड्या इतर सगळ्या गोष्टी असल्यामुळं हे मैदान आम्ही आता हे 26 मार्चला घेतलेलं आहे आणि त्याची साधारण 1 महिना आम्हाला तयारी करावी लागते. तर हे मैदानाची तयारी करत असताना काही अडचणी आल्या का? नाही, मैदानाची तयारी करत असताना काहीच अडचणी नाहीये, कारण काय आता सगळी इथं लोक आहेत ती प्रोफेशनल आहेत. म्हणजे बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणारी लोक आहेत. बैलगाडीमध्ये काही जे ज्येष्ठ मंडळ आहेत कासेगावची, ते अगदी 30 वर्ष झालं, 40 वर्ष झालं त्यांचे स्वतःचे बैल आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांचं मंडळींचं आम्हाला मार्गदर्शन असल्यामुळं तसं मैदान वगैरे इथे करताना आम्हाला काय अडचणी येत नाहीयेत. भाऊ मला सांगा की तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला त्यांचं म्हणजे तुम्ही आभार मानले, तर हा हा. शेतकऱ्यांचं तुम्हाला म्हणजे कसं सहकार्य लाभलं? नाही, आता बघा, कासेगावला हिंद केसरीचा किताब मिळाला गेल्या वर्षी आणि लास्ट टू लास्ट इयर बघितलं तुम्ही तर अगदी 1 BHK फ्लॅटची संकल्पना आम्ही घेऊन आलतो आणि कासेगावमध्ये हे एक आगळं वेगळं मैदान म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेलं आहे आणि त्यामुळे इथले शेतकरी असतील किंवा इथला कासेगावचा जो प्रत्येक नागरिक आहे, अगदी लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्या पर्यंत, या सगळ्या लोकांना ह्या हिंद केसरी मैदानाचा किंवा की जो कासेगावला किताब मिळाला त्याचा सगळ्यांना अभिमान आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचं, शेतकऱ्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. 3 ते 4 दिवसांवर हे मैदान येऊन ठेपलेलं आहे, म्हणजे अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत. तर ह्या मैदानाविषयी सांगा, तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे का? तयारी एकदम पूर्ण झालेली आहे. आता आज सकाळपासून अगदी रोलिंगचं सुद्धा इथं काम मोठ्या प्रमाणात चालू होतं. तुम्ही जर आता फाट्या ह्यांना जर दाखवल्या तर अगदी म्हणजे पूर्ण रोलिंग केलेल्या फाट्या इथं आहेत. पाठीमागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी सांगितलं की बाबा साधारण 1000 फुटाचा पल्ला आहे. 16 ते 17 फूट रुंदीची फाट्या आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि सगळं रोलिंग असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवणारच आहे आणि ते तुम्हाला इथं प्रत्यक्षात दिसत आहेत. फाटी कशी आहे? फाटी खूप चांगली आहे. आता बघा, एकदम टणक फाटी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. 16 ते 17 फूट रुंदी आहे. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला हे मैदान सुरू केलं आम्ही, किंवा इथंच नाही, कासेगावमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही मैदान घेतोय तिथं कसं ऊस शेती असल्यामुळं आम्हाला ते खोडवं गेलं की त्याच्यानंतर मग रोटर मारणं, पूर्ण जमिनीची मशागत करणं. जमिनीची मशागत करण्याबरोबर अगदी आम्ही आता इथं हायवेच्या ग्रेडरच्या मशीन आहेत, जी मशीन 1 इंच सुद्धा जमिनीची लेवल करते. तुम्ही त्या एंड पासून ह्या एंड पर्यंत जर बघितलं तर तुम्हाला ही आमची जी जमीन आहे किंवा ही जी फाटी आहे ती तुम्हाला एकाच लेवलमध्ये दिसेल. कुठेही तुम्हाला चढ उतार किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिसणार नाहीयेत. त्याचबरोबर स्प्रिंकलरनं पाणी मांडायचं काम असेल ते सुद्धा अगदी फाटीला एक 10,000 15,000 लिटर प्रत्येक फाटीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने थोडा चांगला पाऊस पण झाला इथं 4-5 दिवसापूर्वी, त्यामुळे आणखीनच ते फाटीचं जेवढं गरजेचं होतं तेवढं पाणी मिळालंय
आणि सकाळपासून आम्ही आज इथं रोलिंगचं सुद्धा काम चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. त्यामुळे फाटी एकदम खूप चांगली झालेली आहे. गेल्या वर्षी होती तशीच फाटी आहे आणि महाराष्ट्रातली एक चांगली फाटी देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतोय. तसा ह्या वर्षी पण आम्ही तो सक्सेसफुल ऑलरेडी केलेला आहे. तर हे मैदान नेहमीच एक आगळं वेगळं असतं किंवा वेगळं काहीतरी असतं या मैदानामध्ये. तर इथं फक्त महाराष्ट्रातलीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण अनेक बैलगाडा मालक या ठिकाणी येणार आहेत आपली नंदी घेऊन. तर ते जर आदल्या दिवशी आले, कारण लांबून येणारे असतील तर ते आदल्या दिवशी इथे येतील. तर ते आले तर त्यांची सोय आपण कशी करणार आहात? आता गेल्या सगळ्या एक 3-4 पर्व जे आमचे बघितले, तर त्या सगळ्या पर्वामध्ये देखील सुद्धा म्हणजे इथं आता ह्या मैदानाचंच आपण आता बोलूया, की बाबा इथं सुद्धा मोठा परिसर आम्ही रिकामा केलेला आहे. आणि मोठा परिसर रिकामा करण्याबरोबर जे आदल्या दिवशी नंदी येतील, त्यांची इथं थांबण्याची व्यवस्था असेल, त्यांना चाऱ्याची व्यवस्था असेल, त्यांना पाण्याची व्यवस्था असेल. अगदी 3, 4, 5 टँकरची सोय आम्ही इथं केलेली आहे. आणि इथं नंदी आदल्या दिवशी आले तर त्यांना इथं कुठलीच अडचण येणार नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो. आता तुम्ही सांगितलं की पाऊस पण 4 दिवसापूर्वी पडलाय. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे आभाळाचं वातावरण पण काही वेळेस येतं. म्हणजे उन्हाळी करेक्ट. पाऊस पण येऊ शकतो. मग त्या अनुषंगानं मैदानाचं टायमिंग म्हणजे सुरुवात कधी होणार मैदानाची? टायमिंग? सकाळी साधारण 9 ते 9:30 पर्यंत उद्घाटन करायचा आमचा प्रयत्न आहे. मग आता काही गोष्टी कशा कॅल्क्युलेटिव्ह असतात, जशा नोंदी किती होत आहेत. समजा नोंदी खूप जास्त झाल्या तर मग 10 न गट पळवायचे, 11 न 11 फाट्या इथं पूर्ण आम्ही दिलेल्या आहेत त्या. तर माझं महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा चालक मालक यांना हेच आव्हान असेल की तुम्ही जास्तीत जास्त नोंदी करा. नोंदीची सुरुवात आहे आणि 5:30 पर्यंत तरी आमचं टार्गेट आहे की फायनलचा फेरा पळवायचा. लाईटची सोय केलेली आहे का? का नाही, सर्व? लाईटची सोय ह्या वर्षी तशी काही आवश्यकता नाहीये, कारण अगदीच आपण 26 मार्च मध्ये आलेलो आहे हं, आणि साधारण सनसेट आता बघितलं, मला वाटतं हे 6:30चं टायमिंग झालेलं आहे बरोबर. आणि तरी सुद्धा इथं उजेड आहे. पण आपलं टार्गेट आहे की 5:30 वाजेपर्यंत मैदान संपवायचं. जेवढी गरजेची लाईट आहे हं. तेवढी आपण व्यवस्था केलेली आहे इथं जनरेटरची. दुसरी एक गोष्ट की ह्या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप म्हणजे बक्षिसामुळे हे मैदान नेहमीच चर्चेत आहे. 1 बीएचके फ्लॅट पासूनचं असणारं तुमचं म्हणजे बक्षीस या मैदानाचं. तर ह्या वेळेचं बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? आता ह्या वेळेला बघा म्हणजे 5 लाख रुपये म्हणजे बक्षिस ही चांगल्या आणि मोठ्या प्रमाणातच आमचा देण्याचा प्रयत्न असतोय नेहमी. आणि ह्या वर्षी देखील आम्ही प्रथम क्रमांक जे आहे ते 5 लाख आहे, परत 3 लाख आहे, 2 लाख आहे, 1 लाख आहे, 62,000 आहे आणि शेवटची 2 बक्षिसं जी आहेत ती 26,265 आहेत. अशी अनुक्रमे 7 बक्षिसं देणार आहे. त्याच्याबरोबर सेमीफायनलला ज्या गाड्या 2 नंबरला बाहेर पडणार आहेत, त्यांना सुद्धा 6,265 रुपये अशा अनुक्रमे 7 बक्षिसं देणार आहे. ही बक्षिसं देण्याबरोबर आम्ही हेलिकॉप्टरची संकल्पना देखील घेऊन आलेलो आहे. आता नेहमीच वेगळेपण असतं या मैदानाचं. तर हेलिकॉप्टर राईड ही संकल्पना म्हणजे ही कन्सेप्टच तुम्हाला कशी सुचली? नाही बघा, आता काय आहे कन्सेप्ट किंवा आपण बाहेर फिरत असतोय, मार्केटमध्ये असतोय. मी माझ्या बिझनेसमुळं, उद्योगामुळं मी आता तुम्हाला ही गोष्ट पण आवर्जून सांगू शकतो, की बाबा 2007 ते 10 हे 3 वर्ष, 4 वर्ष मी लंडनमध्ये होतो, यूकेमध्ये होतो. तिथं मास्टर डिग्री मी घेतलेली आहे. माझ्या व्यवसायानिमित्त मी बाहेर रशिया असेल किंवा वेगवेगळे अन्य देश आहेत, तिकडे फिरत असतोय. मग बाहेर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला फिरत असतोय, त्यावेळेला वेगवेगळ्या थॉट्स असतात, वेगवेगळ्या संकल्पना येत असतात. मग बाहेर ज्यावेळेला फिरताना हे जॉय राईड असेल किंवा हेलिकॉप्टर राईड असेल, त्या बऱ्याच ठिकाणी आपल्या देशात सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टी आहेत. मग त्याच गोष्टी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना मिळाव्यात, ह्या उद्देशानं आम्ही ही हेलिकॉप्टर राईडची संकल्पना घेऊन आलो. ही कुणासाठी असणार आहे? ही हेलिकॉप्टर राईड बघा, आता गटपास जे असणार आहेत, मी सांगितलं की पहिलं तर इथं जे येणारा जो मेन फोकस जो आपला आहे, इथं येणारा शेतकरी आहे, इथं येणारा नंदी आहे, इथं पळणारे जे सगळे बैलगाडा आहेत, तर त्याचे जे चालक मालक आहेत, जे गटपास असणार आहेत, गटपास होऊन जे सेमीफायनल मध्ये आपण ज्या वेळेला चिठ्ठ्या टाकणार आहे, त्या चिठ्ठ्या टाकत असताना ज्यांची चिठ्ठी पब्लिकच्या बाजूने येईल ते 6, म्हणजे समजा उद्या 7 गट पळाले किंवा 8 गट पळाले तरी सुद्धा एक 6 बैलगाडा मालकांना आपण, त्यांनी पण समजा एका बैलगाडी मालकाची, चालकाची जर चिठ्ठी निघाली तर त्यांनी ठरवायचं की त्यांचा एक व्यक्ती कोण त्या हेलिकॉप्टर राईडला बसणार आहे. असं 6 लोकांना आपण ही हेलिकॉप्टर राईड फ्री मोफत करून दिलेली आहे. त्याचबरोबर इथं येणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत, आता 2-3 वर्ष तुम्ही बघितलं की ह्या मैदानाला, म्हणजे ह्या मैदानापासूनच ज्या प्रामुख्यानं जास्त मोठ्या प्रमाणात महिलांची इथं उपस्थिती मिळायला सुरू झाली आणि इथं येणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना देखील कुठंतरी ह्या हेलिकॉप्टरचा आनंद घेता यावा, त्यासाठी त्यांना देखील एक 6 महिलांना आपण लकी ड्रॉचे कुपन करून त्या 6 महिलांना सुद्धा इथं हेलिकॉप्टर राईडची आपण सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
त्याचबरोबर इथं कुणाला ज्या ग्रामीण भागातले आपले लोक आहेत त्यांना कुणाला जर राईड करायची असेल तर ती 3,000 रुपयेचं बुकिंग पण उपलब्ध करून दिलेलं आहे. पहिले 100 लोक आहेत त्यांना 3,000 रुपये, त्याच्यानंतरच्या लोकांना 4,000 रुपये आहे. ते सुद्धा सातत्यानं कंटिन्यू बुकिंग चालू आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळत आहे. तर आणि कुणाला जर आपल्या भागातल्या लोकांना जर हेलिकॉप्टर राईड करायची असेल, त्या दिवशी रामनवमीचा दिवस आहे, चांगला दिवस आहे, उत्कृष्ट दिवस आहे. आपण हेलिकॉप्टर राईड जे आहे ते आपल्या इथं मैदानापासून 1 किलोमीटर अंतरावरती आपण हेलिपॅड केलेलं आहे. तिथून जे आपलं रामलिंग बेट आहे भयाचं, एक 10 किलोमीटर इथून अंतर आहे. ते रामलिंग बेट आपण तुम्हाला वरतून दाखवणार आहे आणि परत आणून इकडे सोडणार आहे. साधारण एक 6 ते 7 मिनिटं किंवा 8 मिनिटाची राईड असणार आहे. तरी त्यांनी सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा हे मी आवर्जून सांगेन. नोंदणीची प्रक्रिया जी ऑनलाईन आहे ती सुरू झालेली आहे, ती शेवट कधी असणार आहे? नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे आणि 25 तारखेला 5 वाजेपर्यंत आपण नोंदी घेणार आहे. तरी सगळ्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त नोंदी कराव्यात. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जी फायनल अपडेट आहे मैदानाची ती भाऊने दिलेली आहे. खरंच आहे, ज्यावेळी आपण सामान्य शेतकरी बघतो आणि एक सामान्य बैलगाडा मालक बघतो, तो शेती करत असतो परंतु त्याची स्वप्न असतात. तो हेलिकॉप्टर फक्त बघत असतो, परंतु या ठिकाणी ह्या आयोजक कमिटी असेल किंवा ह्या मैदानाचं जे वेगळेपण कासेगाव मैदान नेहमीच काहीतरी वेगळं अनोखं करत असतं. तसाच ह्या वर्षीचा पण हा उपक्रम आहे जे हेलिकॉप्टर राईडची संकल्पना भाऊने आता आपल्याला स्पष्ट केली. ही एक वेगळी संकल्पना त्यांनी या मैदानाच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना किंवा सामान्य शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अनेक बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नोंद करावी आणि ह्या मैदानाचा आनंद घ्यावा. प्रत्येक बैलगाडा शौकीनाने या ठिकाणी यावं असेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते. आणि भाऊ आणि तुमच्या सर्व कमिटी, जी आयोजन कमिटी आहे, त्या सर्वांना आमच्या चॅनलकडून आणि सर्व प्रेक्षकांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानासाठी. थँक्यू. धन्यवाद ताई. आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी 26 मार्चला असणारे हे मैदान आहे. त्या दिवशी 26 मार्च 2026 आणि त्याच दिवशी रामनवमी, म्हणजे हे एक योगायोग म्हणता येईल असं एक होणार आहे त्या दिवशी. आणि खरंच पुन्हा एकदा तुमच्या कमिटीला, ज्यांचं तुमच्या सहकार्य आहे ज्या कमिटीचं, आणि तुम्हाला खरंच हे मैदान पण खूप, जसं तुम्ही अपेक्षा केलेली आहे तेवढ्या गाड्यांची पण नोंद होईल. आणि जशा अपेक्षेने तुम्ही हे मैदान आयोजित करत आहात त्यासाठी पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.